आपल्याबरोबर खासदार संजय राऊत आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, विराट मोर्चा हा काढला जातोय अदानी यांच्या विरोधात, काय सांगाल? हा जो मोर्चा आहे ना कोणाच्या विरोधात नाही आहे। हा मोर्चा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आहे, भांडवलदारापासून। हा भांडवलदार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा दलाल आहे। त्याला मुंबई विकत घ्यायची आहे आणि मराठी माणसाला देशोधडीला लावायचं आहे आणि म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरली। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी धारावीबद्दल काही केलं नाही आणि आता ते बोलतायत असं टीका केलेली आहे। कोण टीका करताय? कोण टीका करताय? हे फडणवीस वगैरे हे भांडवलदारांचे एजंट आहेत सगळे। यांनी सुपाऱ्या घेतल्यात उद्योगपतीकडून सगळ्या। हे सगळे पैसे जाणार मग त्यांच्या खजिन्यात इथून आणि आम्हाला काढणार मुंबईच्या बाहेर। त्यांचा काय संबंध आहे मुंबई महाराष्ट्राशी? रक्त सांडलंय शिवसेनेने, संघर्ष केलाय बाळासाहेब ठाकरेंनी, ते कुठे होते? मुख्यमंत्री असताना त्यांनी 450चा दावा केलेला होता आणि आता 500चा दावा करतायत कुठं, तर त्याबद्दल काय मागणी काय? हे तुम्हाला माहिती आहे मागणी काय? हा मुंबई विकण्याचा डाव आहे गुजरातच्या उद्योगपती लॉबीला आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये इस्टेट एजंटची भूमिका बजावत आहे। विकासाच्या मध्ये उद्धव ठाकरे येतात असं त्यांचं म्हणणं आहे। भारतीय जनता पक्षाने इकडले नेते हे अडाणी आणि सरकार यांच्यामध्ये इस्टेट एजंटची भूमिका बजावत आहेत। इस्टेट एजंटची भूमिका बजावत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।